16 16 तरी आहेत काय? 16 आहेत ना? महानाम यज्ञ 16, माणसं नाहीत 16. म्हणजे 5 मिनिटांनी भरते. म्हणजे हे अरे राम त्यासाठी जायते. बाबांनो गोळा व्हा, आम्ही सुरू केले म्हणून सांगायला. म्हणजे 6:30 काय माहीत नाही, गोळा करायसाठी हरिराम हरिराम असू दे. चला, नाही तर रेकॉर्ड करायला आणि हे तिकडं सगळं, कारण ह्या बाबाने चॅनल काढले, हे सगळं तिकडं बाहेर कुठं जायला नको. तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदी. आतापर्यंत तुम्ही कितवा दिवसाचा अध्यक्ष? 13वा दिवस ना? 12 दिवसाचं तुम्ही असं 5 पकवान खाल्ले. आज जरासं साधं आहे, पिठलं भात ताव मारायचा आहे. हां, सेवेचे निमित्त काय असेल तर पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास. आता वर्षाचे 365 हे उपडी पाडून काय बाबा चालूच ना? चला, नाहीतर मी म्हणाल हिथनं उठून तिथं वजा म्हणतात का काय आले, असं काय असलं तर आणि काय नको. हां, सेवेचे निमित्त काय तर पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास. आता वर्षाचे 365 दिवस, 12 महिने, जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत घ्या 12च, किंवा चैत्रापासून फाल्गुनापर्यंत घ्या 12च. मग हा 13वा कोणता? मग 13वा कसा सांगितलं असेल बऱ्याच लोकांनी, आणि इथं काका आहेत. तर आपल्या कालगणनेप्रमाणे काका, पंचांगातल्या कालगणनेप्रमाणे 2 पद्धतीनं कालगणना केली जाते. एक सौर वर्ष आणि एक चांद्र वर्ष. किती पद्धतीनं? सौर वर्ष म्हणून एक केलं जातं आणि चांद्र वर्ष, असे 2 प्रकारे कालगणना केली जाते. आणि यामध्ये एका सौर वर्षात 371 तिथी येतात. किती तिथी येतात? 371. आणि एका चांद्र वर्षामध्ये 360 तिथी येतात. आता दोन्हींच्यामध्ये किती वाढल्या? गणित कच्चा आहे म्हणून तुम्हाला विचारलं, मला काय सांग बोला. 33, 11 वाढल्या. किती वाढल्या? 11 वाढल्या ना? मग 11 वाढल्या तर त्या 11 3 वर्षानंतर 11 गुणिले 3 केल्या तर 33 झाल्या. किती झाल्या? हा 33. या 33 तिथी म्हणजेच 1 महिना, तोच हा अधिक महिना. आणि त्या अधिक महिन्यानिमित्त आपल्या गावामध्ये चाललेला महानाम यज्ञ सोहळा. काय चालू आहे? यज्ञ. हा, पहिला प्रश्न, यज्ञ कशाला म्हणायचं? चालू आहे ना यज्ञ? यज्ञच चालू आहे ना? नाहीतर मी आपलं म्हणायचं यज्ञ चालू आहे. पूर्वी यज्ञ व्हायचं का की काय धरायला लागायचं? तुपाची धार धरायला लागायची, ती केवढी हत्तीच्या सोंडेसारखी. आता तूप म्हणजे सर म्हणतात चूप, म्हणायचं नाही तूप. परवा सरा 2 वर्षापूर्वी एक जणांनी मला बोलवलं जेवायला सर, आणि म्हणजे महाराज तुम्ही प्रवचनकार आहात, या म्हणले जरा पोळी केली, पुरणपोळी केल्या आणि तुपाबरोबर तुम्हाला पुरणपोळी द्यायची आहे, आमची इच्छा आहे. जरा गेलो जेवायला. पुरणपोळी वाढली, बाकी सगळं वाढलं होतं अध्यक्ष, आणि डबा तुपाचा होता तिथं. म्हटलं बरं झालं तुपाचा डबाच आहे, डायरेक्ट पटकरून घ्यायला होते. हा म्हटलं पोळी वाढली आता तूप वाढा. त्या बरणीत होतं दाबण. काय होतं काका? हां, दाबण होतं. त्या दाबणानेच पुसलं आणि घ्या म्हणले. काय करा म्हणले? घ्या म्हणले. म्हटलं ठीक आहे, असं दाबणानं वाढलं असू दे, ते आता तेवढं तरी नसण्यापेक्षा, आमच्या घरात नाही त्यापेक्षा तिने वाढलं, महत्त्वाचं ना. ठीक आहे. मग गेल्या वर्षी बोललो, 2-4 वर्षापूर्वीची घटना झाली. गेल्या वर्षी बोललो, बरं झालं म्हटलं तोच डबा होता, बरं झालं म्हटलं दाबणान तरी मिळते. या वर्षी बघितलं तर हात शिलायची सुई होती त्यामध्ये. तू काय झालं लक्षात आलं? हां, यज्ञ. यज्ञ कशाला म्हणायचं? निस्वार्थ भावाने केवळ दुसऱ्याच्या हितासाठी केलेल्या कर्माला यज्ञ म्हणतात. ही व्याख्या यज्ञाची काय आहे? निस्वार्थ भावाने केवळ दुसऱ्याच्या हितासाठी. किती जणांचा स्वार्थ आहे यात? हां, इथे काही कमिटी असेल ना, त्या कमिटीचा किती स्वार्थ आहे? काका आमच्याकडे एक पद्धत आहे. सप्ताह कोणाचा? बावांचा. वारकरी म्हणत नाही, बावा म्हणतात. आणि सप्त्यात बावं खाऊन काय झालं म्हणतात? मला तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे म्हणतात टिळटिळलं म्हणतात. बावं खाऊन खाऊन. आता इथं येऊन बघा काय होते, टिळटिळ्यात का काय होते ते. आणि खरं बघितलं काका तर बघा, तू 5,000 देतो ना, किंवा हे तुझी खिटपीट बंद कर. किट बलिवले आणि खिटपिटीची सुरू बंद नाही खिटपीट. हां, हे असंच आहे. घरच्या कोट्यात असलं की असंच असते. चला असू दे, तू बघ ना, विनोदाचा भाग सोडून.
कुठं सांगत होतो? असं होते सोड्यात सांगत होता, असंच ना? हां 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 तिथं सांगत होतो. नाही सांगतो, सप्त्याचा हिशोब बघा. सप्त्याचा हिशोब विचारला, जो 5,000 देतो किंवा जो मोठी देणगी देतो तो कधीही हिशोब विचारत नाही, पण 51 रुपये देते आणि सप्त्याचा हिशोब विचारते. किती रुपये? हां पण देतं 51 रुपये. बघा 51 रुपये दिलेले असतात. घरात माणसं किती? हा याची बायको, मुलगा, सून आणि नातू, माणसं किती झाली? 5 माणसं झाली. मुलगी दिलेली असत्या, फोन करून सांगते आमचा सप्ताह आहे, सप्त्याची संपत्ती आहे, खीर आहे आणि याय जमल. ती म्हणते आज रविवार आहे, त्यासनी बी सुट्टी आहे. काय आहे आज? रविवार आहे, त्यासनी सुट्टी आहे. दोघं बी येत आहो, जरा द्या की मग त्यांच्याकडे, जावयांच्याकडे दिलं, जावई या की जरा, आता सुट्टीच आहे तर या. मग आता आम्ही दोघं आल्यावर आईचं कसं? आम्ही दोघं आल्यावर मग आईला पण घेऊन या. ती माणसं किती झाली? 3 आणि ही पहिली किती? 5. किती झाली? 8. 51 रुपयेमध्ये 8 माणसं जेवतात, एक डबा भरून घेऊन जातात. एवढी जर 51 रुपयेमध्ये मिळणारी खानावळ जर कुठं असेल तर ते माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे, महाराज कुणाकडे नाही हो. लक्षात आलं का? ते सांगत नाही, निस्वार्थ भावाने केवळ दुसऱ्याच्या हितासाठी. कुणाचं हित आहे हो? दुसऱ्याचं हित आहे. इथं गावावर कोणतं या रिष्टे होऊ नये म्हणून सप्ताह आहे किंवा नामयज्ञ सोहळा आहे. यातून तुम्हाला बरोबर ज्ञान मिळायला लागले ना, उत्तम ज्ञान मिळायला लागले ना, ज्ञान मिळतंच ना, मग हित आहे का नाही तुमचं? मग दुसऱ्याच्या हितासाठी केलेल्या कर्माला यज्ञ म्हणतात. यज्ञ कळला? यज्ञ गाठला एवढं माहिती आहे, यज्ञ कळावा म्हणजे आपल्याला पुढे जाता येते. तोही कोणता यज्ञ आहे? नामयज्ञ आहे. नामयज्ञच आहे ना? होय ना बाबा? नामयज्ञ आहे. हां तो सर्वात श्रेष्ठ आहे असं मी नाही, असं माऊली म्हणल्यात. कितव्या अध्यायात? 10व्या अध्यायाच्या 233 नंबरला उभी घातली. नाम जपू यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म प्रब्रह्म वेदारते. नामयज्ञच आहे ना? कोणत्या नामाचा यज्ञ मग? माऊली म्हणतात, उपजलिया बालकासी नाम नाही तयापासी, ठेवेले नावासी ओ देत उठे. या नावाचा आहे का हा यज्ञ? नाव बी ठेवावं, जे काहीतरी उपयोगाला पडलं असं ठेवावं, नाहीतर आम्ही नाव ठेवतो. ठेवतो का नाही? 10-12 दिवस झाले की आत्तीला बोलवून कानात कुर्र करून नावं ठेवतात का नाही तुमच्याकडे? का ठेवत नाहीत का? की बारसं म्हणतो, बारसं करताय का नाही? बबल्या चिबल्या टिबल्या काय पाहिजे ते नाव ठेवतात. मालिकेत आले की ते नाव ठेवलं जातं. नाव काय ठेवावं? एका गणिकेनं पोपट बाळगला. पोपट काय बाळगलं महाराज? हां पोपट बाळगला आणि पिंजऱ्यात पोपट होता आणि पोपटाचं नाव त्यानं ठेवलं राघवा. पोपटाचं नाव काय ठेवलं? राघवा ठेवलं पोपटाचं नाव. आणि मग बरेच दिवस गेले, त्या गणिकेची अंतकाळ जवळ आला, अंथरुणाला खेळली होती आणि त्या पिंजऱ्याकडे बघत राघवा 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 करायला लागली. आता आपला देव कसा आहे? राजस सुकुमर मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया असा माझा भगवंत आहे. देव दयाळ दयाळ करी तुकयाचा सांभाळ. देव कसा आहे? देव राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे, कनवाळू कृपाळू दीना लागे उद्धरणे असा माझा देव आहे. नुसतं नाव घेतलं, हा केसरसा धावून आला का नाही, लगेच देव धावून आले. आता तुम्ही सांगा, एका पोपटाचं नाव राघवा ठेवलं तर देव धावून येतो, मग आपण आपल्या पोरांची नावं काय ठेवावीत? कोणत्या नावाचा हा यज्ञ आहे? नामयज्ञ आहे ना? कोणत्या नामाचा यज्ञ आहे? काय सर तुम्हाला कोणत्या नामाचा वाटतो? म्हणता त्या कोणत्या नामाचा यज्ञ आहे? बोलत राहा की तुम्ही. आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे. मी तुमच्या सगळ्यांच्या पेक्षा वयानंही लहान आहे, मानानं लहान आहे, वयानं लहान आहे, बुद्धीनं लहान आहे. शास्त्र तरी माझ्याकडे काय नाहीच. बाकीची ही विचारसागर केलेली माणसं आहेत. इथं बोलायचं म्हणजे फार विचार करूनच बोलावं लागतं, कारण ही तर विचारसागरातले सगळे सागर आहेत. त्यामुळे विचार करूनच इथं बोलायला लागतं. इथं बसताना सुद्धा बसणाऱ्याला घाम पडतो. बरेच जण म्हणतात सरळच शेवा रुमाल संघ नेल्याला बरा पिळायला लागतो, एवढा घाम येतो. मी आणला नाही, विसरलं वाटतं गडबडीत. चला कोणत्या नामाचं असेल सर? काय तुमचं मत? बोलत राहा की. आजचं प्रवचन असंच आहे, उभी घ्यायची का नाही घ्यायची नंतर बघू. कोणत्या नामाचं असेल? जावं पाहुणं बोलत राहा की. कोणत्या नामाचा सांगतो घ्या. त्या नामाचा हा यज्ञ आहे, ज्या नामानं आपलं भूतकाळ तारलंय, वर्तमान तारत आहे आणि भविष्य तरणार आहे. तरले
तरतील हा भरवसा नामधारकाचा ठसा. जे नाम कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य राहणार आहे. कारण काल भूतकाळामध्ये ते सत्य होतं, आता वर्तमानातही ते सत्य आहे आणि भविष्यातही ते सत्य राहणार आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दाखवेलाच जगता आभास. या नामाचा हा यज्ञ आहे. कळलं कोणत्या नामाचं यज्ञ आहे? कळलेलं असलं तर पुढं जाऊया, नसलं तर मग कशाला नुसतं पुढं जायचं. हां, असंच ना, कळलं ना? हां, आणि तोही कसा आहे हा नामयज्ञ ना, हा सर्वात श्रेष्ठ आणि परम आहे. नाम जपू यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, प्रब्रह्म वेदारते. नाम जपू यज्ञ म्हणजे नामस्मरण करणं. याला काय करावं लागत नाही, स्नान संध्या विधी करावं नाही, नाहीतर शुचिर्भूत व्हायला पाहिजे. नाहीतर सांगितले महाराजांनी म्हणून स्नान संध्या करावी लागत. याच्यामुळं धार्मिक तर लोक धार्मिक होतातच, पण जे अधार्मिक लोक आहेत त्यांना सुद्धा धार्मिक करायचं सामर्थ्य कोणाकडे असेल तर ते या नामयज्ञामध्ये आहे. परम आहे, श्रेष्ठ आहे, शिवाय सोपं आहे. म्हणजे आमच्या दृष्टीनं कामात काम काही म्हणा. हां, नामस्मरण सोपं आहे का नाही? तिकडं पेशंट बघित सुद्धा नामस्मरण केलं तरी मी माझ्यावरनं का सांगतो, ही सारखी म्हणतात अहो इकडं तिकडं. हां, मीटर. हो का, काकी लगेच असं करतात मीटर. तसं आहे ते. मँगोज नवीन शब्द होता, तो बंद झाला, आता मीटर शब्द आला. असू देत, कारण ते नवीन बसवले ते मीटर, त्यामुळे मीटर शब्द आला. लक्षात आलं का? काम करत असताना सुद्धा नामस्मरण किंवा हा यज्ञ करता येतो. कामात काम काही म्हणा राम राम बाबा. आणि आपण जर कोणतंही काम करत असेल आणि त्यावेळी जर भगवंताचं नाव घेत असेल आपण, तर त्या कामामध्ये भगवंत उतरतात. संत जनाई दळताना कांडताना सुद्धा काय म्हणतात, दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता. स्वर काय जमणार नाही एवढा, नाही तर तू म्हणशील स्वरात नाही लागला म्हणायला. तिकडं स्वराचा अभ्यास जास्त आहे. हो, एवढंच नव्हे, आपण जे काम करत असतो ना, ते काम करत असताना त्यात भगवंत उतरतात बाबा. जनाईंची ख्याती ऐकून संत कबीर जनाईंना भेटायसाठी गेले. कोण आहे ही जनाई म्हणून. आणि गावाच्या एसी पाशी पोचलेत. आणि एसी जवळ पोचल्यावर एक मध्यम वयाची स्त्री होती, जरा जाडजूड होती, म्हणजे भावासारखी जरा जाडजूड होती. आणि एक चिमुरटी मुलगी. दोघींच्या मध्ये भांडण सुरू झालं होतं. आता कबीरजी चालले होते, भांडण ऐकलं होतं, पण कबीरजी अगदी जवळ जायला भांडण एकदम शेवटच्या टप्प्यात आलं होतं. आता तुमच्यातलं भांडण शेवटचा टप्पा म्हणजे काय, बोला की, काय माहीत नाही. झिंजा बट्टा येणं हा शेवटचा टप्पा आहे भांडणातला. इकडच्या भांडणातला, इकडच्या काट्या कोराड्या, इकडचा झिंजा बट्टा येणं हा शेवटचा टप्पा आहे. आणि झिंजा बट्टावर ते भांडण आलं होतं. आणि कबीरजी पुढे गेलेली म्हणले, सोडवलं. कबीरजीने म्हणले का, तर ती चिमुरटी म्हणली हिनं माझ्या सीनी चोरल्यात. कबीरजी म्हणले चोरल्या, आता कसं कळणार खरं, या सेनाच्याच सिनी आहेत, एकसारख्याच आहेत, लावलेल्या आहेत, थापटलेल्या एकसारख्या दिसतात, मग कशा ओळखायच्या. ती काय नाही म्हणली, सोपं आहे म्हणली, प्रत्येक सेन उचला आणि कानाला लावा. ठीक आहे म्हटले कबीरजी, एवढे म्हणतेस तर लावूया. एक उचलली, कानाला लावली, काय आवाज नाही. दुसऱ्या लावली, तिसऱ्या लावली, 4 लावल्या. कबीरजी म्हटले कधी शक्य आहे का, हे काय होणार नाही म्हणले. नाही म्हटले, बघा तर एखादी तळात ठेवली असेल, घेऊन बघा. परतची सेन उचलली आणि कानाला लावली. आणि संत कबीर आणि नामदेवांच्या, संत कबीर आणि नामदेवांच्या मान डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईंच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईंच्या सेनी बोलू लागल्या. कधी ते लावत असताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण होतं, भगवंताचं चिंतन होतं. नाहीतर धाबं झालं. जर तिट्ट्यापासून राधानगरीकडे जर बघितलं तर रस्त्याला धाबं किती झालं. धाब्याला कारणीभूत कोण, आम्ही म्हणतो पिढी बिघाडली. पिढी बिघडली नाही. आई भाकरी करताना काय करते, टी व्ही बघते, त्यामुळे खराबलेली कळत नाही किंवा खराब झालेली कळत नाही. मग पोरगं म्हणते ही खराब खाण्यापेक्षा हॉटेलमध्ये जाऊन खाल्लेली बरी. मग धाबा वाढवलं कोणी, पोरांनी का आम्ही. आपलं आपण तत्वचिंतन करायचं आहे, त्यासाठी सत्य आहेत. त्यासाठीच हे नाम यज्ञ. आपण इथं येऊन तेवढंच चिंतन करायचं आहे. ज्यादा काही विचारातलं घ्यायचं नाही. आत जाईल असं, वरनं जाईल असं, सोपं सोपं घ्यायचं आतमध्ये. सोप्यातनंच परमार्थात जायचं, सोपं सोपं करत राहायचं. असं कुठं सांगत होतो बाबा. हां, आणि अशा परम असणाऱ्या, अशा श्रेष्ठ असणाऱ्या, अशा सोप्या असणाऱ्या यज्ञ म्हणजे सोहळ्यानिमित्त आपल्या गावामध्ये चाललेला हा नामयज्ञ सोहळा आहे बाबा. आणि तोही अगदी नित्यनेमानं व्हावा हा तुमचा नेम आहे. आणि मानवी जीवनामध्ये नेमाला खूप मोठं महत्त्व आहे महाराज. कारण काही नित्यनेमाशिवाय जर अन्न खाल्लं
तर ते पशुसारखं आहे. काही नित्य नेमाविन अन्न काही तो स्वान, वाया मनुष्यपण त्याचे भार वाहे तो वृषभ. तुकोबारायांचं प्रमाण आहे, काही नित्य नेमाविन अन्न काही तो स्वान. म्हणजे काही नित्य नेम करता जर अन्न खाल्लं तर ते कुत्र्यासारखं आहे. आपण किती नेम करतो जेवण खाताना? एकही नेम नाही. म्हणजे आतापर्यंत आपण खाल्लेलं कशासारखं खाल्लं म्हणजे त्यानं चिंतन करायचं. हा मी सांगत नाही, प्रत्येकाचा असेल नेम. नाही त्याचा सांगितलं, आहे त्याचा नव्हे. आहे त्यानं आपल्याला लावून घ्यायचं नाही, नाही त्यानं आपल्याला लावून घ्यायचं फक्त. एवढंच नव्हे तर माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, नित्यनेमी नामी ते प्राणी लक्ष्मी वल्लभ. नित्यनेमी नामी, नित्य नेम करणारे, नाम घेणारे दुर्लभ आहेत. हा सोडत सगळे आहेत, बाकी ठिकाणी दुर्लभ आहेत. म्हणून 1 महिना चालतो, नाही 7 दिवस चालवतो, नाकी 9 येतात. मनकदा त्या विना घ्याय कोण नसते. कधी कधी एकदा अडकला डॉक्टरांच्या गळ्यात की जे गेलीत की इथंच नाहीत. डॉक्टर वैतागून म्हणतात ठेवतो, पुढच्या वर्षी डबल करायला लागू तिकडे ठेवू काय खाली, म्हणायची वेळ आली आहे का काही द्यायला. हां नाही असं नाही. आणि 1 महिना चालतो म्हणजे खूप काही महत्त्व आहे. चांगलं चाललं बाबा, आणि असं उत्तरोत्तर वाढत राहावं हीच ईश्वरचरणी व्यर्थ नाही बाबा. चला असू दे. काय हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम. तुकोबाराय म्हणतात हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम. आणि असे नित्यनेम करणारे लोक थोर असतात, महान असतात. म्हणूनच तुमच्याकडून हा नेम घडत आहे बाबा, उगाच नाही घडत बाबा. कारण तुमचा संकल्प सत्य आहे. कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण. त्यांचा संकल्प सत्य असतो ना, त्यांचाच दाता नारायण असतो बाबा. आणि असं हा सप्ताह जो चालू आहे किंवा हा नामयज्ञ सोहळा, या संज्ञामध्ये चालणारे प्रवचन असतील, कीर्तन असतील, या कीर्तनांच्या प्रवचनांच्या माध्यमातून आपल्याला ते बरवं ज्ञान, उत्तम ज्ञान, चांगलं ज्ञान मिळावं, हा एकमेव हेतू ठेवून हा सोहळा आयोजित केलेला आहे. काय मिळावं म्हणून? ते बरवं ज्ञान, उत्तम ज्ञान, चांगलं ज्ञान मिळावं, हा एकमेव हेतू किंवा हा एकमेव उद्देश ठेवून ही म्हणजे ही जी सेवा आहे किंवा हा जो सोहळा आहे तो चालू ठेवलेला आहे. मग आता हे बरवं ज्ञान, उत्तम ज्ञान, चांगलं ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? काय नुसतं म्हणायचं बरवं ज्ञान, उत्तम ज्ञान, चांगलं ज्ञान? हे बरवं ज्ञान म्हणलो ना मी, उत्तम ज्ञान, चांगलं ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? तर ते स्वस्वरूपाचं ज्ञान. आणि आपल्याला अजून आवरणामुळं स्वस्वरूपाचं ज्ञान नाही आहे. कशामुळं? आवरणामुळं स्वस्वरूपाचं ज्ञान नाही. मग हे आवरण जातं कधी? आता आवरणामुळे स्वस्वरूपाचं ज्ञान नाही, मग आवरण जायला पाहिजे का नको? आवरण गेलं तर स्वस्वरूपाचं ज्ञान होणार आहे. मग आवरण जातं कधी? मुळात आपल्या मनाचे 3 दोष आहेत, मल, विक्षेप आणि आवरण नावाचे 3 दोष आहेत. आता मल म्हणजे मनामध्ये पाप वासना असणं, विक्षेप म्हणजे मनाचा चंचलपणा, आणि आवरण म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. आता यातले पहिले जे 2 आहेत ते आपणच घालवायचे, दुसरं कोण घालवायला येणार? आपली आपण करा सोडवणूक संसार बंधन तोडावया. त्यातून जर तरुण जायचं असेल, स्वस्वरूपापर्यंत पोचायचं असेल, स्वस्वरूप जाणायचं असेल, कळवून घ्यायचं असेल, तर पहिले 2 आपल्यालाच घालवायला पाहिजे. आता पहिला जातो कसा? निष्काम कर्म केलं तर पहिला दोष निघून जातो, म्हणजे मलदोष निघून जातो. काय करायला पाहिजे? कर्म कसं करायला पाहिजे? का पाकिट विचारून? कसं महाराज? निष्काम कर्म करायला. आणि निष्काम कर्म झालं की आपोआपच आपली भक्ती किंवा उपासना कशी होते? निष्काम होते महाराज. आणि निष्काम भक्ती किंवा निष्काम उपासना झाली की विक्षेप दोष जातो. विक्षेप म्हणजे मनाचा चंचलपणा. किती चंचल आहे मन? खूप चंचल आहे. काही ठिकाणी त्याला माकडाची सुद्धा उपमा दिली आहे मनाला. मरकट रूपी चंचल मन, त्यास मदिरापान सेवन. चंचल आहे. आणि हा मनाचा चंचलपणा जायसाठी असेल तर निष्काम उपासना करावी लागेल. आणि निष्काम उपासना केली आणि निष्काम कर्म केलं, निष्काम उपासना केली की आपोआपच काय होतं? 2 दोष निघून जातात आणि 3रा दोष जाण्यासाठी सद्गुरू भेटतात. आता तुम्ही म्हणणार काय सांगायला साहेब, उगाचच मागावास ना ऐकायला लागलो. साधं सांगतो बघा, कधी भेटतात आणि मग काय उपदेश करतात. आणि ते भेटलेत की आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात, अंबरमस्मी कळवून देतात, खलवितम ब्रह्म कळवून देतात. मग काय होतं? जे जे भेटे भूत ते ते माने भगवंत हा भक्तियोग जाण निश्चित माझा कधी होतो? स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यावर. सगळ्यांनी पेरूचं झाड बघितले का नाही?
मला आलं की पेरू झाड बघा नाही असं मला काय वाटत नाही. पेरू झाड सगळ्यांनी बघितले ना, बघितले. आता त्या पेरूच्या झाडाला असंख्य पानं असतात, असंख्य पेरू लागलेले असतात, पण त्यावरती बसल्या आल्याला पोपट जर बसला तर कुठल्या पेरवाला टोच लावतो? कुठल्या लावल? पिकलेल्या. तद्वत न्यायाप्रमाणे या पेरवाला, आता तो पेरू तिथं संपला, हा पेरू, या पेरवाला जर सद्गुरूंनी टोच लावावे असं वाटत असेल, सद्गुरूंचा वरद असता असं व्हावं असं वाटत असेल, तर या पेरवाला पहिल्यांदा परिपक्व व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? या पेरूला परिपक्व व्हावं लागेल. या पेरूला जर परिपक्व व्हायचं असेल तर यातला मल आणि विक्षेप काढून टाकावा लागेल. यातला मल आणि विक्षेप निघून गेला की हा पेरू आपोआपच परिपक्व होतो आणि मग याला सद्गुरू भेटतात आणि वरदास्त करतात आणि आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात. कळलं कुठंपर्यंत? महिमागावासनं सद्गुरू सद्गुरू म्हटलं, मग सद्गुरू कुणाला म्हणायचं? तिन्ही गुणाने युक्त पाहिजेत, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. लक्षण आहेत तीन. तीन आहेत गुण. भगवंताकडे किती गुण? 6 गुण. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर. 6 गुण असतील तो भगवंत. यातला एकही नसेल तर तिकडं 3 गुण आहेत, 3 लक्षण आहेत. श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, पण कृपाळू नाहीत. उपयोग होणार? ब्रह्मनिष्ठ आहेत, कृपाळू आहेत, पण श्रोत्रिय नाहीत. उपयोग होणार? एकही नसेल तरी उपयोग होणार नाही. तिन्ही गुण असणारे सद्गुरू जर भेटलेत तर आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात. अंबरमस्मी कळतं, खलविदं ब्रह्म कळतं. हे बर्व ज्ञान कधी आपल्याला समजलं बाबा? अजून जर तर ज्ञानेश्वर माऊली, जर आपण अशा संतांना किंवा अशा सद्गुरूंना जर सर्व हे शरीर गेलो तर आपल्याला त्या उत्तम ज्ञानाची, त्या बरव्या ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली 4थ्या अध्यायाच्या 64 सांगतात, ते ज्ञान पैगा बर्वे परी मनी ध्यानावे तरी संताई भजावे सर्वस्वेसी. कुणाला भजलं तर? तर भजणे म्हणजे काय करणे? संताई भजावे. भजणे म्हणजे काय करणे? भजणे म्हणजे भक्ती करणे. सोपं आहे. भजणे म्हणजे काय करणे हो? भक्ती करणे हो. सगळ्यात सोपं आहे. आता मग भक्ती म्हणजे काय? आणि प्रश्न आहे. आज सगळे प्रश्नच बघायचे आहेत. ओवीकडे जायचं बघूया नंतर. भक्ती म्हणजे काय? नाथ बाबा म्हणतात, सुस्वरूपाशी सतत अनुसंधान असणं याचं नाव भक्ती सांगितलं. नाथ बाबांनी काय सांगितलं? सुस्वरूपाशी सतत अनुसंधान असतं. सतत काय? कधीतरी. सदा नामघोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम काय? कधीतरी नाम. सतत. कुणाशी अनुसंधान? सुस्वरूपाशी अनुसंधान पाहिजे, त्याचं नाव भक्ती आहे. तुकोबारात तर थोड्या वेगळ्याच भाषेत सांगतात, हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. ती थोर भक्ती आहे. हीची थोर भक्ती, हेची थोर भक्ती आवडते देवा. कोणती आवडते? ती थोर भक्ती आहे, ती आवडते. कोणती थोर आहे? संकल्पावी माया संसाराची. म्हणजे काय? संसारात बांधलेला मायेचा दोर सोडणं आणि तो भगवंताच्या चरणावरती बांधणं, याचं नाव भक्ती आहे. कळलं भक्ती म्हणजे काय? पुढं जायचं. कुठं? संसारात बांधलेली मायेची दोरी सोडायची आणि कुठं बांधायची? संसारात बांधलेली मायेची दोरी जर तिथंच राहिली आणि किती जरी प्रयत्न केले, काय होईल? कॉलेजमधली 4 पोरं सुट्टी पडली, शहरातली पोरं होती, कॉलेजची होती, सुट्टी पडली म्हणून खेडेगावात एन्जॉय घ्यायला आली. काय खाय? करवांद, जांभळं बिंबळं खायला. कुठं भोंगिऱ्याला जाऊन फणसाचं घरं खायला आली. आली तो. मग पूर्वीच्या काळातला दृष्टांत आहे, आत्ताचा नव्हे तात्या. आणि मग आल्यानंतर पलीकडच्या गावाला जायचं होतं. नदी होती, नदीला साकव नव्हतं, पूल नव्हतं. नाव होती, पण ते नाव आपलं वलय करायचं होतं आणि तो नावाडी पलीकडे न्यायचा, अलीकडे आणायचा, पलीकडे आणायचा. त्याचा तो नित्य नेमच होता. आणि संध्याकाळ झाले की तो आपला पलीकडे एक खुटा होता मोठा, अलीकडे एक खुटा मोठा होता. ते खुट्ट्यात ते अडकून ठेवायचा. रात्र झाली की तो इकडच्या खुट्ट्याला, इकडं आला ना इकडे अडकून ठेवायचा. रात्र कधीतरी तिकडं त्याला रात्र व्हायची, तो तिकडे अडकून ठेवायचा खुट्ट्याला. त्या दोन्हीकडे त्याला खुट्ट्याला अडकलेलं होतं. त्या मुलांना त्यांना सांगितलं, तुम्ही नवीन दिसता, नाव संध्याकाळची 3 सांज होत आली की नाव बंद होते, तेव्हा लवकर या. मुलं म्हणते ठीक आहे. आता ती मुलंच होती, कॉलेजची होती, शहरातली होती. वेळ गेलेला कळला नाही. संध्याकाळची वेळ होत आली, नावाड्यानं हाक दिली होती, साथ घातली होती, पण त्यांना ते लक्षात आलं नाही. आणि नावाड्यानं आपलं काय केलं, अलीकडंच नाव त्या दिवशी थांबल्यामुळे त्यानं नाव तिथं त्याला खुट्ट्याला बांधलं आणि आपला त्याला तो निघून गेला. ती परत आली, बघितलं कोणच नाही.
आता काय करायचं, त्यातलं एक होतं कार्टून, एखादं कार्टून असतं ना, एक कार्टून होतं. ते म्हटलं नावाड्यानं कशी नाव चालली मला माहिती आहे म्हणलं, मी चालवतो म्हणलं. ठीक आहे म्हणले, सगळी नावेत बसली आणि आपलं ते वलय चालू झालं. वलय असं रात्रभर सुरू होतं, रात्रभर वलय सुरू होतं. सकाळचं तांबडं फुटलं, सूर्य वर आला तरी वलय चालू होतं. नाव होती तिथंच होती. कुठं होती? जिथं होती. कशामुळं? तो बांधलेला दोर होता ना, तो तसाच होता, तो सोडला नसल्यामुळं नाव पुढे गेली नाही. तसं ही नाव या संसाररूपी भवसागरातून तरुण जायचं असेल तर संसारात बांधलेला मायेचा दोर सोडला आणि नामस्मरणाचं वलय मारलं तरच ती पुढे जाणार, नाही तर जाणार. म्हणून हे अट्टाच आहे, म्हणून हे नाम आहे. उगाच नाही अट्टाच घातला. नाव जावं म्हणून, नाव जावं असं वाटतं ना पलीकडं, काय तिथं राहायची वाटते. जाऊ दे, चला जाईल कुठपर्यंत जाईल, कुठपर्यंत जाते बघूया. काय सांगायला तो. आणि अशी जी भक्ती मी सांगितली, म्हणजे संसारात बांधलेली मायाची दोरी सोडून भगवंताच्या चरणावर बांधायला सांगितली, ती जी भक्ती आहे ना, अशी भक्ती जो अनन्य भावानं करतो तो ज्ञानी भक्त आहे. आणि तो ज्ञानी भक्त भगवंताला आवडतो असं भगवंत 7व्या अध्यायाच्या 119 नंबरच्या ओळीमध्ये म्हणतात. म्हणून आपल्या हिताचे निलोंबे मज आवडी तोही भक्त जोंबे, परी मीचे करी वालंबे ज्ञानी गो. काय म्हणतात? म्हणून आपल्या हिताचे निलोंबे, आपलं हित साधण्यासाठी मला जो लोंबकळतो, चिकटतो, झोंबकळतो, त्याच्यापेक्षा मला तो आवडतो. म्हणजे कोण आवडतो? ज्यांचा फक्त मी आणि मीच विषय येतो, त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता. तो भक्त आवडतात म्हणतात, ते ज्ञानी भक्त आहेत. आणि ते ज्ञानी भक्त मला आवडतात असं म्हणतात. मग भक्त कुणाला म्हणायचं? भक्तच बघायला पाहिजे, मग ज्ञानी भक्ताकडे जाता येईल. त्या बरोबर ना? भक्त कुणाला म्हणायचं? भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पास निवारुनी. काय निवारून जायला पाहिजे? भक्त ऐसे जाना, भक्त त्यांना म्हणा किंवा त्यांना ओळखा जे देही उदास. जरा कापून चाललं ना, लगेच पळत ते ट्युशन करा म्हणून. देहावरती उदासीनता ही. एकदा का देहाच्या शक्ती गेली की देहावरती उदासीनता आली की काय होतं महाराज? मग एक आणि एकच विषय होतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माता पिता. एवढंच नव्हे, हे असे असणारे जे भक्त आहेत ना, ते ज्ञानी भक्त आहेत ना, ते भगवंतांना आपल्याला एवढेच नव्हे तर अशा भक्तांच्या संसाराची चिंता सुद्धा देवच करतात. 12व्या 85ला सांगितलं ना, 12व्या अध्यायाच्या, एरवी तरी माझी आणि भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थांची कांता कोरान मागे. म्हणजे जसं राजाच्या राणीला भीक मागावं लागत नाही, तद्वत न्यायाप्रमाणे माझ्या भक्ताला त्याच्या संसाराची चिंता करावी लागत नाही. तर माझ्या म्हणलं की विशेष वाटते का नाही? बोर्डात विद्यार्थी आला आणि बोर्ड करून जर चौकात लावले तर सर काय म्हणतात? हा माझा. आणि त्यातलं वर्गातलं एखादं कार्टून असल्याने कुठेतरी बातमी आली व्हॉट्सअपला, असं झालं नाही, तसं झालंय. मग सरांना विचारले, सर म्हणतात आमच्या शाळेतलं ते पोरगं होतं. आमच्या, माझ्या आणि आमच्या फरक कळला ना? सराची नोकर कळला. जाऊ दे गाडी पुढं. म्हणजे मग माझ्या म्हणले, मग आणि काय भक्त आहेत का? माझ्या म्हणले मग भक्त अजून काय आहेत का? गीतेमध्ये 4 प्रकार सांगितले भक्तांचे: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. देव कोण आवडते म्हणाले? जे 4 चौथेचे ठाई काय करण्याचेच नाही, तो मला आवडतो असं देव सांगाले. पहिले 3 कळले तर 4था कळेल. मग अर्थ म्हणजे काय? फक्त संकटात देवाचा धावा करतो त्याला अर्थभक्त म्हणायचं. कुठं संकट पडलं तर. संकट नसलं की देवाचा आणि माझा काय संबंध? पट्ट्या सगळं करतोय, पट्ट्यामुळं सगळं. संकट पडत होईपर्यंत पट्ट्याला पट्टा कळत, पट्ट्याच्या गळ्यात पट्टा येत नाही. अर्थभक्त फक्त संकटात. आता गजेंद्र पाणी प्यायला, म्हणजे हत्ती पाणी प्यायला पाण्यात गेला. आता मगरानं त्याचा पाय धरला. कुणाचा? हत्तीचा. आता हत्ती मोठा का मगर मोठं? तुम्ही म्हणा दृष्टांत सांगताना काय सांगायला आला असा? कोण मोठं? हत्ती मोठा का मगर? हत्ती मोठा. हत्तीने सहज पाय काढून घ्यायला पाहिजे होता का मगरासकट पाय वर उचलायला पाहिजे होता? काही मगरानं पाय खाली वडायला पाहिजे होता? कारण मगर पाण्यात होतं, पाण्यात तिची ताकद ज्यादा. ते केवढं जरी असलं तरी. दवाखान्यात गेल्यावर ताकद कुणाची ज्यादा?
आणि इथं तर व्यासपीठावर बसलो, ही 2-4 पुढं बसल्या ती, ही सगळी बसल्या ती विचारसागर करून बसलेली आहेत. तिथं पाट्यामध्ये भिजलंय. काय सांगायला तुला नुसत्या गोष्टी, जा तिकडे घरला गोष्टी सांगा आणले तुला. काय काल कुठं सांगितलं पाटील महाराजांनी काय झालेलं, आज काय गोष्टीच सांगायला आला. काम फुटलं की नाही बाबा? हां तसं असो. कुठं सांगतो अर्थ कळलं ना. संकट पडलं, गजेंद्राचा पाय मगरीनं धरला, आप्त इष्ट सगळे सोयरे सगळे जमा झाले. सोडवता आलं नाही. सगळ्यांनी काय विचार केला, काय करायचं, एकटंच. सगळ्यांच्या तीच वेळ आहे. एकटंच म्हणतात लास्टला. तसं त्याने मी सांगितलं हे एकटंच, आणि ती निघून गेलीत. त्यावेळी त्या गजेंद्राने विचार केला, या जगाचा जर कोण पालन करता असेल, तारणहारता असेल, वाचवणारा असेल, कोणतरी हा जग चालवणार असेल, त्यानं मला वाचवावं म्हणून तिथलंच एक कमळाचं फुल घेतलं आणि भिरकवलं आणि साद घातली. देव धावून आला. कुणासाठी? अर्थ. अर्थ लक्षात काय अर्थ सांगालो मी फक्त. संकट होतं. द्रौपदीचं भरसभेमध्ये वस्त्रहरण होत होतं. द्रौपदीला वाटत होतं ती तिच्या शिलाचं रक्षण सहज करू शकते. काय करू शकते? तिच्या शिलाचं सहज रक्षण करू शकते. त्यावेळी ती हातवार करत होती. ज्यावेळी तिच्या लक्षात आली की मी माझ्या शिलाचं रक्षण करू शकत नाही, त्यावेळी तिने एक आर्ततेची हाक घातली. धाव रे धाव यशोदेच्या बाळा म्हणलं. देव धावून आला. देव धावून नाही आला, देव कापड झाला बाबा. हे अर्थभक्त म्हणायचं. कळलं बाबा? अर्थार्थी. फक्त धनासाठीच जो देवाची उपासना करतो. कशासाठी? धनासाठीच फक्त देवाची उपासना करायची, बाकी काय करायला नको. तुम्ही आम्ही ह्यात लई मोडतो. सत्यनारायण करतो की नाही आम्ही? काका सत्यनारायण कलियुगातलं सगळ्यात महत्वाचं वृत्त असंच म्हणता ना तुम्ही. सत्यनारायण. फुलं कुणाची? फुलं दुसऱ्याची. आदल्या दिवशी कळ्या तोडून ते उद्या पूजा म्हटली की ऊस तिसऱ्याचं आणि ते आपल्यातलं 5 कमी पडेल टनाला म्हणून. ऊस तिसऱ्याचं, फुलं दुसऱ्याची, ऊस तिसऱ्याचे, कर्दळ चौथ्याचे. कारण ह्याने परड्या जागा ठेवायने, कर्दळ आणायची कुठनं? आणि सत्यनारायण कुणाचा? सत्यनारायण तेवढा ह्याचा. फुलं हिची नाहीत, कर्दळ हिची नाही, ऊस ह्याचा नाही, आणि सत्यनारायण तेवढा ह्याचा. आणि मागताय काय? दानान द्यान, पुत्रान द्यान, भार्यान द्यान, गाडीन द्यान, बंगलान द्यान, यान द्यान, त्यान द्यान, ढीगभर मागितलं जातं. कळलं ना. लंकेत राहून सुद्धा कुठं होतं? लंकेत राहत होते. लंकेत राहून सुद्धा प्रभू रामचंद्रांची बाजू घेतली. अर्थार्थी भक्त सांगावलो मी. लंकेत राहून सुद्धा प्रभू रामचंद्रांची बाजू घेतली. कुणी? बिभीषणाने. का? बिभीषणांना माहित होतं प्रभू रामचंद्र रावणाला मारल्याशिवाय, म्हणजे आपल्या भावाला मारल्याशिवाय राहणार नाहीत. आणि राम हे असे आहेत, एक पत्नी एक वचनी एक बाणी आहेत. तेव्हा त्यांना त्या राज्य काय लंकेचं घेणार नाहीत, आणि ते लंकेचं राज्य मला मिळणार आणि मी लंकेचा राजा होणार. हा अर्थार्थी होती. ही अर्थार्थी ठेवूनच प्रभू रामचंद्रांची बाजू घेतली होती. त्याला अर्थार्थी भक्त म्हणायचं. अजून नाही कळलं? भगवंताचा जवळचा मित्र होता, सखा होता, सोबती होता, परममित्र होता. आणि त्याच्या बायकोनं सांगितलं तुमचा मित्र द्वारकाधीश आहे ना, द्वारकेचा राजा आहे ना, द्वारकेचा राणा आहे ना, मग जावा की आम्हाला आयुष्यभर 18 विश्व दारिद्र्य आहे, थोडं काहीतरी घेऊन या जावा. आता जायचं कसं? मग जाता जाता मुठीतनं काय नेलं? मुठभर पोहे नेलं. सुवर्णाची नगरी मिळवली. ह्याला अर्थार्थी भक्त म्हणायचं. कळलं? अर्थ कळला, अर्थार्थी कळला, जिज्ञासू. चला पुढे सांगूया. विषय पुढे न्यायचं. घड्याळ लावलंय का पुढं? सांगायचं मला. जिज्ञासू. देव जाणून घेण्यासाठी देवाची भक्ती करते, त्याला जिज्ञासू म्हणायचं. फक्त देव जाणून घ्यायचंय, देव कळवून घ्यायचंय, देव समजावून घ्यायचंय. राजा जनकाने केलं. असे भक्त कोण होते? राजा जनक. ना अर्थ होते, संकट होतं का? कुठलंही संकट नव्हतं. अर्थार्थीची गरज होती का? राजा होते ते. अर्थार्थीची काय संबंध नव्हता. पण देव काय आहे, देव कसा आहे, देव कुठं आहे, देव जाणून घ्यायचा, देव कळवून घेण्यासाठी जी भक्ती केली त्याला म्हणायचं जिज्ञासू भक्त. आणि याच्या पुढचा जो आहे तो ज्ञानी भक्त. देव जाणून सुद्धा, देव कळून सुद्धा देवाची ज्ञानोत्तर भक्ती करणं, याला ज्ञानी भक्त म्हणायचं. म्हणजे ज्ञान गिळून गाऊ गोविंदुगा हनुमंतराय. भक्ती होऊन सुद्धा, भक्ती कळून सुद्धा ज्ञानोत्तर. कोटी सहज आली हिंदीमधली, एक कुठे आहे सहज आठवण झाली म्हणून सांगतो. सबसे बड़ी क्या है? तो सबसे बड़ी पृथ्वी है. होय ना? मन करता असंच ना. सबसे बड़ी पृथ्वी काहे की बड़ी, वो तो शेष के माथे पे खड़ी. तो कौन बड़ा? वो शेष काहे का बड़ा, वो तो शंकर जी के गले में पड़ा. तो कौन बड़ा?
और शंकर काहे के बड़े, शंकर जिस कैलाश पर बैठते हैं ना उस कैलाश को रावण ने उखाड़ा तो कौन बड़ा, और रावण काहे का बड़ा, वो तो राम के एक बाण से उड़ा तो कौन बड़ा, राम बड़े। राम काहे के बड़े, वो तो हनुमान जी के हृदय में पडे तो कोण बडा. असं असणारे ज्ञानी भक्त मला आवडतात, म्हणून आपल्या हिताचे निलोंबे माझा आवडी तोही भक्त झोंबे, करी मीच करी वालंबे ज्ञानी को. कळलं महाराज, कुठंपर्यंत कळलं महाराज? हां, कोही कळली ना. म्हणून आपल्या हिताचे निलोंबे मला ते आवडतात, जे ज्ञानी आहेत ना ते मला आवडतात असं म्हणलं. मग या ज्ञानीभक्तांची काही लक्षणं आहेत का? मगापासून मी ज्ञानीभक्त सांगालो, यांची काही लक्षणं आहेत का? तर या ज्ञानीभक्ताची लक्षणं माऊलींनी 12व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकामध्ये संपूर्ण श्लोक त्यांच्या लक्षणासाठीच घातला आहे, त्या गुणासाठीच घातलेला आहे. बघा श्लोक कसा आहे, 12व्या अध्यायाचा 18वा श्लोक, ती सगळी ज्ञानीभक्ताची लक्षणं घातली आहेत. समशत्रोच्च मित्रच तथा मानापमानम शीतोष्ण सुख दुःख से सम संगती विवर्जिता. कसा श्लोक घडलाय बघा, सम शत्रोच्च मित्रच. हा, तर श्लोकाचे समान 4 भाग केले तर 4 गुण त्यात लक्षात येतात. पहिला आहे समान मधले सम शत्रोच्च मित्रचे, ज्याला शत्रू आणि मित्र समान वाटतं ना तो ज्ञानी आहे. आता तुम्हाला शत्रू मित्र एक वाटतं का? सांगतो. परवा एक जण मला सहज म्हणला, इतक्या वाऱ्या केला म्हणलं, इतकं सप्त चालवलं म्हणला, इतकं कार्यक्रम पुढं होऊन केलं, गावात अखंड 43 दिवसाचा पण एकदा सप्ताह केला, 1 महिन्याचा अखंड करता तुकोबारांच्या पादुका म्हणजे ह्याच्या पादुका आणून पण इथं कार्यक्रम करून गेला. एवढं सगळं मोठं केलं तरी काय आमची मसरं देवाण धुवाय नाहीत, अर्जुनाची घोडी तेवढी धुतली. मी म्हटलं बाबा तुझी पण धुईल हो, धुवायबद्दल काय अडचण नाही, पण अर्जुनाचं नामस्मरण एवढं होतं की जिथं म्हणून रोम आहे, जिथं म्हणून केस आहे, त्या रोमातून कृष्ण 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 ध्वनी होत होता. तुझ्या मुखातनं कधी नाही आला तर मग कशी धुईल म्हणता? कुठे सांगालो मी? पहिले लक्षण सांगालो, समशत्रोच्च मित्रचे सांगालो. का त्यांच्या घरी काम केलं? पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविते. तिथं असून सुद्धा धावा करत होते देवाचा. लक्षण सांगालो, समशत्रोच्च मित्रच. युद्धाचा प्रसंग आहे, पूर्वीची युद्ध आहेत, आताची नव्हतं मन करता. त्या पूर्वी युद्ध काय व्हायचं, सूर्य उगवला की शंख वाजायचे आणि मग युद्धाला सुरुवात व्हायची, आणि संध्याकाळ झाली सूर्य मावळती झाली की शंख वाजायचे आणि युद्ध बंद व्हायचे. आता काय होतंय, रात्र झालीच की वर्ण ड्रोनवरनं पडतंय. होय ना, खूप बदल झाला आता युद्धातने. आता ते ऐक ना, त्यामुळे पेट्रोल वाढलं, त्यामुळं महाराजांची यायची संख्या वाढली, पाकिटं बी वाढली. होय ना, गाडी मोठी आणल्यामुळं असं दे. कोणा सांगत होतो? युद्धाचं सांगालो. आणि दुर्योधनाचं आणि भीमाचं गदायुद्ध सुरू होतं आणि सूर्य मावळतीला गेला आणि दुर्योधन युद्ध थांबल्यानंतर आपले गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितामह भीष्म, कर्ण या सगळ्यांना योद्ध्याने एकत्र करून म्हणला, अरे बाबानो, तो भीम जे गदा मारतो ना, त्या गदा मला आता असह्य होत आहेत, मला आता ते सहन होत नाहीत. तेव्हा त्याच्या गदेपासून वाचण्याचं मला कोणीतरी काहीतरी पर्याय सांगा, उत्तर सांगा, सोल्युशन सांगा. असं म्हटल्यानंतर सगळे अचंबित झाले, सगळे शांत बसले. आणि कोणी एकाने सांगितलं की याचं उत्तर फक्त एक देऊ शकतो, तो म्हणजे त्या भीमाचा थोरला भाऊ म्हणजे धर्मराजा म्हणजे युधिष्ठिर त्याचं उत्तर देऊ शकतो, बाकी कोणीही देणार नाही. त्यावेळी थोडा आश्चर्याचा धक्का बसून दुर्योधन म्हणला, ज्या पांडवांना मी म्हटलो की सुईच्या टोकावरती मिळणार नाही, एवढंही राज्य देणार नाही म्हटलो, त्या पांडवांचा मोठा भाऊ आपल्या भावाचा पराभव कसा सांगेल? नाही म्हणले, सांगितलं तर त्यांनाच दुसरं कोण सांगणार? नाही. न राहून दुर्योधन त्यांच्याकडे गेला आणि दुर्योधनाने नमस्कार घातला. युधिष्ठिर म्हणले, का आलात? काय सांगायचे? म्हणजे तुझ्या भीमाच्या गदा मला आता असह्य होत आहेत, तेव्हा मला त्याच्या गदा लागू नयेत किंवा त्याच्यावर मला विजय कसा प्राप्त करता येईल हे मला सांगितलं तर बरं होईल. त्यावेळी धर्मराजा म्हणले, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा, तुझं तुझ्याकडे आहे, सोपं आहे म्हणलेत. काय कर म्हणजे, तुझ्या आईच्या डोळ्यावर जी पट्टी आहे, ते गांधारीच्या डोळ्यावर जी पट्टी आहे ना, ती जर पट्टी सोडली आणि ती दृष्टी जर तुझ्या शरीरावरती पडली तर तुझं संपूर्ण शरीर वज्राचं होईल. मग माझ्या भीमानं मारलेली गदा तुला कुठंही लागणार नाही. ऐन युद्धाच्या वेळेला आपल्या भावाचा पराभव सांगणारा समशत्रोच्च मित्राचे आहे. मला कुठं सांगायचं आहे? समशत्रोच्च मित्राचे. पुढं ती कथा सांगत नाही, देव कसा माळी झाला, मागे पुढे उभा राहे, सांभाळीत कसा झाला, त्यानं कुठं लावायला सांगितलं, कुठं काय झाकलं, ते सगळं ते पुढचं काम आहे.
ते तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. मला सांगण्याचा भाव फक्त एवढाच आहे, सम शत्रोच्च मित्राचे. मी श्लोक तेवढ्यासाठी सांगायला, त्या ज्ञानीभक्ताची लक्षणं त्यामध्ये सगळी आलीत. सम शत्रोच्च मित्रच, शत्रू मित्र समान वाटला. ऐन युद्धाच्या वेळेस सुद्धा आपल्या भावाचा काय सांगितलं, पराभव सांगितलं, म्हणजे शत्रू वाटला नाही, तिथं मित्रच वाटला. सम शत्रोच्च मित्रच, असे सम शत्रोच्च मित्र जे आहेत ना ते ज्ञानी आहेत आणि ते मला आवडतात असं देव अर्जुनाला सांगायला. याच्याही पुढं मान अपमान एक वाटावा. मी आत्ता जर नुसतं इथं म्हटलं काय तर ते लावलं सांग, कुठा तुम्ही जावा इथनं. तर आता इथनं जाणाऱ्या एवढ्या माणसात माझा अपमान केला काय, दाखवतो म्हणणं डॉक्टर असतील, लय बोलत्यात. अपमान वाटतो ना एवढ्या माणसात बोलल्यामुळं. महाराज बसले होते, अध्यक्ष होते, एवढ्या सगळ्यांच्या पुढ्यात मला बोललासा, ही काय बोलण्याची पद्धत काय तुमची. आपल्याला लगेच काय होतं, अपमान वाटतो महाराज. पण एक युवक नाथ बाबा गंगा स्नान करून येत होते आणि अंगावरती थुंकला. काय झालं, अंगावरती काहीही बोलले नाहीत, परत गेलेत, परत गंगा स्नान केले, परत थुंकला, परत गेले, असं 108 वेळा झालं. आणि त्या युवकानं साष्टांग दंडवत घातला. त्यावेळी नाथ बाबा म्हणले, अरे बाबा तुझ्यामुळं आज मीच तुला साष्टांग दंडवत घालतो, कारण तुझ्यामुळं मला 108 वेळा गंगा स्नान करायचं पुण्य मिळालंय. याला म्हणायचं मानापमान. कळलं का, मानाने अपमान. नाहीतर आमचं कसं आहे, जरा कुणी काय बोलायचं इलाज नाही, लगेच अपमान करतो माझा. मान अपमान. समशत्रूचे कळलं, समान शत्रू मित्र कळलं, मान अपमान कळलं. शीत उष्ण, माऊलीने ओवीच गाठली, शीत ओढावे उष्ण पांघरावे, दृष्टी ज्या असो द्यावे घरांतू. आणि त्याच्या पुढचं सांगितलं, श्लोकाचा 4था भाग सांगितला, सुख दुःख समान वाटायला पाहिजे. सुख आणि दुःख समान वाटायला. आम्हाला इकडच्या मंडळींना जर मी म्हणलं अखंड तुम्ही 30 दिवस प्रवचन कीर्तन सकाळी काकडा सगळं करता आणि पाक पाठीमागचं कळतं ना, हे म्हणजे कळलं ना, काय म्हणशीला, काय पाहिजे आहे इथं येण्यामागं उद्देश काय आहे, काय मिळावं, सुख. गौरी जयबेतला म्हणते सुख म्हणजे नक्की काय असतं ते सुख. मग सुख कोणतं, माऊलींनी सुखाची जागा दाखवून दिल्या. 13वा अध्याय काढला, तर 13व्या अध्याय सांगितलं, जीव आत्म्याचे निल होय तेच जे होय तया नाम सुख. या जीवाला हे आत्मरूप कळेल, स्वस्वरूप कळेल, अमब्रह्मस्मी कळवेल, खलबिदम ब्रह्म कळेल. एकदा कळलं ना की जो आनंद होतो ना, आनंदाची डोही, आनंद तरंग, ते आनंद म्हणजे सुख आहे. आणि सुख आणि दुःख एक वाटावं. युद्धाचा प्रसंग संपला, देव चालले, देव जात असताना म्हणले काहीतरी मागा की आता. मग मागायचा अधिकार देवाच्या हत्ती. कोणत्या मातेला होता, कोणत्या मातेला म्हणलं मागा काहीतरी. मग म्हणतात कोणत्या मातेने सांगितलं द्यायचंच असेल तर काय दे बाबा, थोडं दुःख दे. का, ज्या ज्यावेळी काहीतरी दुःख देशील त्यावेळी तू मागे पुढे उभा राहतोस, म्हणजे तुझं दर्शन होतं, म्हणून दुःख दे. आणि सुख दुःख समान वाटावं, त्याला ज्ञानीभक्त म्हटलं. याच्या खालच्या ओव्या खूप सुंदर घातल्या, श्लोकाच्या खालच्या ओव्या ज्या घातल्या ना, अतिशय सुंदर ओव्या घातल्या. पार्था जयाची ठाई वैश्मन्याची वार्ता नाही, रिपिमूत्र दोन्ही सरी सापड, विषमतेची वार्ताच होत नाही. त्याच्या पुढची घातली, ना तरी दंडू पाळीत या गोडू गाळीत या गडू. ना तरेशे दंडू पाळीत या गोडू गाळीत या कडू नोहे जीवा. ईशदंडू म्हणजे ऊस. आता आमच्या अवलाद म्हणते आता ऊस आला. 750 वर्षापूर्वी माऊलीने उचलून ठेवला. दळभद्र वाचायचं इलाज नाही, एक तरी म्हणते देव आहे काय तुमचा असलं एक दळभद्र आहे, काय सांगायचं म्हणता. आम्ही त्याच्यावरची दळभद्री आहोत. बुडाखालीच दळभद्र कुणाला म्हणतात माहिती आहे काका, बुडाखालीच धनाचा मोठा हंडा असते आणि भीक मागते, द्या 5 द्या 10 करून. खालीच हंडा आहे, शोधायचं माहीत नाही. हे सगळं अथांग पाश्चात्य संस्कृती हे डोक्यावर घेऊन अवलंबायला लागले, तिकडं अभ्यास करायला लागल्या. आणि आमच्या वलात सप्त्यात वाच म्हटलं तरी 4 बसायला लागल्यात. किती दुर्दैवाची अवस्था आहे. मी पोटतिडकीनं बोलतो, सांगायला तर नाही सांगा बाबा पुढच्या वर्षी, काय त्याला काय एवढी गरज पडलेली नाही. खरं गरज आहे, आत्ताची गरज आहे. आणि तो अधिकार सगळ्यांना आहे. सकळ अशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धारे हरीच्या नामे. यारे लहान तोर याते भलते नारी नर, सगळ्यांना अधिकार दिलाय. आमच्याकडे असं नाही, ते त्याचं ते न बघायचं, हे याचं न बघायचं. वाचायला म्हटलं की केव्हा वाचायचं, जीव तोडून ते अधिक मासाचं पुस्तक वाचायला ते एकटे वाचतात, 3 बसतात नाही ऐकतात. ऐका ना, अधिक मात्यामध्ये सगळं अधिक आहे, नावच अधिक आहे. जेवढं ऐकायला तेवढा अधिक आहे.
अधिक व्हावं का वजा? पगार अधिक व्हावं का वजा? घरात सगळी वस्तू अधिक व्हावी का वजा? संसारात अधिक पाहिजे, मग परमार्थात अधिक नको का? आमचं नुसतं संसारात तेवढं अधिक पाहिजे, परमार्थात वजा झालं तरी चालते. हे ॲडजस्टमेंट आमची आहे. आमचं सवडी आवडीवरचा परमार्थ आहे. करायचं झालं तर जमलं तर जायचं, नाही जमलं तर राहिलं. काय बघते त्यांची ती काय पडतंय, ते देवाचं काम आहे. वर काय कुठं कुठं कशाचे कशाला लावतोय गाठ, कशाचे कशाला संगत लावतोय, देवाचं काम आहे. तो काय पडतोय होय, ते करून घेतोय. मी घेतोय की तू मर जा, तुला काय टाकतोय तो. ते चला कुठं सांगत होतो. हां, ऊस ना तरी शेदंडू पाळीत या गोडू गाडीत या कडू नोहे जेव्हा. ऊस कधी असा म्हणलाय का? वाघेकर महाराजांनी ऊस केलाय, त्याला लागवड केली, भरणी केली. तिकडं आमच्या तिकडं जाता जाता कुठं त्याला वड्याजवळ आमच्या त्यांचं शेत आहे होतं, तर केला हो. हां, आंबोळाच्या वड्याजवळ. आणि मी जाता आता म्हणतात एक मोडून खाव्या, मोडला म्हणून मला कडू लागला. असं कधी होतं? तोडणाऱ्याला कडू लागतो कधी ऊस? बीडवरची टोळी आली ती तोडाली, ती कडू लागली. हां, ऊस गोडच लागतो. तद्वत न्यायाप्रमाणे सगळ्यांना गोड आहे ना, तो ज्ञानी भक्त आहे आणि तो मला आवडतो. याच्या पुढचा दृष्टांत खूप सुंदर दिला आहे झाडाचा. जो खांडावया गावो घाली का लावण्य जया केली, दोही एकच सावली वृक्ष दे जैसा. झाड कोणीतरी लावलंय, मोठं केलंय, आता ऊन पडले हो, आता आपण हे कूलर बिलर लावलंय. दुपारचा आपण कूलर बिलर काय नाही, शेताकडे गेलोय, एखाद्या झाडाखाली आपण बसायला लागलो. ते झाड म्हणते का हो, आम्ही अमक्याच्या बांधावर आहे, अमक्यानं लावले, मला मोठं केलंय, तुम्हाला सावली नाही असं कुठलं झाड म्हणले? भर उन्हात सावली देणं हे त्याचं काम आहे. तद्वत न्यायाप्रमाणे आपल्या शीतलतेखाली, आपल्या छायेखाली सगळ्यांना घेऊन शांत करण्याचं काम करतो ना, तो ज्ञानी आहे आणि तो मला आवडतो असं देव सांगायला अर्जुनाला. कळलं? अजून पुढचा सांगतो. दिव्याचा दृष्टांत. घरच्या उजेड पारावा, पारे क्या अंधार करावा, नेनेचे का पांडवा दीपू जायचे. आता ही लाईट सगळी गेली हो अचानक, म्हणून इथनं पलीकडे दिवा आणला. तो दिवा असा म्हणतो काय, त्यांच्या घरातलाच नाही तेवढा उजेड, बाकीच्याच नाही अंधार, असा कुठला देवा म्हटलाय? म्हणलंय का बाबा? नाही ना. हां, तद्वत न्यायाप्रमाणे जसा ऊस आहे, जसं झाड आहे, जसं दिवा आहे, सगळ्यांना तसं आपल्यातला ज्ञानाचा प्रकाश घेऊन सर्वांना ज्ञानी करणारे जे आहेत ना, ते ज्ञानी भक्त आहेत, ते मला आवडतात. म्हणून आपल्या हिताचे निलोंबे, माझा आवडी तोही भक्त जोंबे, परी मी चिकरी वालंबे ज्ञानी ऐकू. काय झालंय? तिकडं बघितल्यामुळं मी म्हणलं झालं का काय? नाही ना, आहे ना 5 मिनिटं अजून, जाऊ दे गाडी. तुम्ही म्हणाल तिथपर्यंत जाऊ दे, तुम्ही थांबा म्हणले की थांबवायचं, कारण पुढचा कार्यक्रम आहे त्यामुळं. चालू दे. पुढं सांगत होतं, म्हणून आपल्या हिताचे निलोंबे, माझा आवडी तोही भक्त जोंबे, परी मी चिकरी वालंबे ज्ञानी ऐकू. ज्ञानाची लक्षणं कळली. एक सोपा आणि साधा दृष्टांत देऊन सेवा संपवणार आहे. 10 मिनिटं राहिल्यात, 5 मिनिटं ते 5 मिनिटात तो शेवटचा दृष्टांत. अर्थात जिज्ञासू ज्ञानी. आज एवढंच कळवून घेऊन जायचं आहे. एक सोपा आणि साधा दृष्टांत आहे. आपल्या तुमच्या आमच्या जीवनातला सगळ्यातला साधा आणि सोपा दृष्टांत आहे. तेवढाच देऊन मी सेवा संपवणार आहे. दूध सगळ्यांना माहिती आहे का? दूध मंडळी मान तरी हलवा की, काय एकच न्यायला आलोय मी? इकडल्या इकडे पेशंट बघायला जाणार आहे, दूध नको आहे मला. नाही तुम्हाला वाटणार हे पिठली घेऊन आला का काय, मागितलं तर काय करायचं? दूध बघितलं ना सगळ्यांना? हां, कसं लिटर आहे? अहो सांगा की काय. 70 रुपये लिटर आहे. चला असू दे घ्या, मी रोज पिशवी आणतो त्यामुळे मला माहिती आहे 35 रुपयाला अर्धा लिटर पिशवी म्हणजे 70 रुपये लिटर आहे, कारण आम्ही पिशवीतला आहे हो. कसं पिशवीतलं दूध खाते ते? हां, मध्ये सांगितलं मी, दूध जर्सीचे खाल्लं तर खिलारी असावे का जर्सी? खिलारी असावे का जर्सी? खिलारी त्याला म्हणतात, मान करतात त्या. हां, खिलारीचं वासरू 100 गाई जरी असल्या आणि त्याच्या आईकडे जर ते खिलारी जर असेल, म्हणजे जातीचं खिलारी असेल, तर आपल्याच आईजवळ जाऊन कासाला पिणार. आणि जर्सी असलं तरी बी नसते, नसलं तरी बी चालते, धार देते, सगळं त्याला जर्सी म्हणतात. मग जर्सीचं दूध खाणार ही सगळी काय आहेत? जर्सी आहेत. चाललंय तोवर जर्सीवर चाललंय आमचं. आम्ही काय खिलारी आहे? आम्ही जर्सी आहे. असली 2-3 आहेत ती अजून खिलारी आहेत, बाकी सगळी जर्सीच आहेत. चला असू दे. कुठं सांगत होतो? दूध माहिती आहे ना, दूध सगळ्यांना. हां, दूध 70 रुपये लिटर आहे. आता तूप कशाचं आहे? दुधाचंच आहे ना. सांगा मला, तुम्ही सांगितलं तर सोडणार. हे एवढा दृष्टांत देऊन संपवणार आहे. ते 5 मिनिटं पुढे गेलं तरी मी म्हणायचं नाही पुढे गेला. हां, दूध तूप कसं आहे काकी? 700 रुपये आहे. म्हणजे 1 शून्य वाढली आहे. इकडं काय इकडं वाढले ते लक्षात ठेवायचं फक्त. हां, इकडं वाढले तर काय उपयोगाची नाही. इकडे वाढली तर इकडं म्हणजे काकांच्याकडं हवं, कारण काका तिकडं 700 म्हणले की पूजेकडे बी शून्य वाढवितात. ते पॉम्पलेट तयार केले, त्यात पेनाने एक नुसते वाढवायचे, असं करायचं. चला, शून्य इकडे वाढली, इकडे शून्य वाढली, असू दे. चला, मग 700 रुपये आहे. आता दुधाचंच तूप आहे, मग ते 70 आणि ते 700 का?
बोलत राहा की. तुम्ही लावता का नाही घरी दूध तूप काय करता का नाही? तुम्ही सर्वसामान्य शेतकरी वर्गातले आहे समजून मी दृष्टांत द्यायला लागलोय. तुमच्या जर माना नाही आल्या तर काय उपयोग झाला मग? हां काय करता? बोलत राहा की. त्या दुधाला दही लावणं नाही, ते पहिल्यांदा दूध खरपूस तापवायला पाहिजे. नुसतं दही लागतंय का की? लागणार नाही. आणा फ्रीजमध्ये लावा बघू दही. हां खरपूस तापवावं लागेल. खरपूस तापवावं लागेल ना? हां खरपूस तापवलं की थोडं कोमट होऊ द्यावं लागतं का? आहे तसं उकाळ्यात टाकेल फुटल ते लगेच. हां थोडं काय झालं संतगार झालं की मग त्यात काय टाकता? विरझण टाकता. विरझण टाकलं ना? मग विरझण टाकायचं आणि टोपणाचा डबा झाकायचा. आमची बायको कामावर हो महाराज. होय महाराज आमची बायको कामावर आहे. सोमवारी जाताना जाते हो सकाळी. तिनं दही लावलं रविवारी संध्याकाळी टोपण झाकलं आणि गेली आणि पुढच्या सोमवारी आली आणि टोपण उघडलं. काय झालं असेल? इकडच्या मंडळी काय झालं असेल? मग चालत नाही ना. मग दही लावलेलं लगेच तसंच ठेवायचं नाही. त्याला काय करावं लागेल? हां ढवळावं लागेल. हां ढवळलं की काय होईल? हां म्हणतोनी तैसे घे. हां वर नवनीत येईल. नवनीत येईल आणि ते नवनीत आले की मग काय करावं लागेल? त्याला कढवावं लागेल. कढवलं की त्याचं काय होईल? तूप होईल. आता ही सगळी प्रक्रिया तुम्ही सांगितली. आता ही प्रक्रिया उलटी करायची. तूप आहे ना डीप फ्रीजला ठेवायचं. डीप फ्रीजला आणि त्याचं लोणी करायचं. फिट नाही? हा उलटं झालं की तुमचं. आता सवयचं का नाही होईल? कारण ती दुधाची परिपूर्ण अवस्था आहे. तसा पांडुरंग परमात्मा ही परिपूर्ण अवस्था आहे. देवाची परिपूर्ण अवस्था आहे. लक्षात आलं? तुपापर्यंत गेलो आपण. कळलं? आता तुम्ही सांगा दूध कसं आहे? पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध कसं आहे? पाहे पा दूध पवित्र आणि गोड. मग आता याला दूध म्हणायचं आहे. मग तुम्ही म्हणणार देह कसं काय? देहाला दूध कसं काय म्हणता येईल? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. देह कसा आहे? पवित्र आहे. दूध कसं आहे? पाहे पा दूध पवित्र आणि गोड. नवीन नवीन ऐकायचं. डबल डबल सांगतो. दूध पवित्र आहे हां आणि देह कसा आहे? पवित्र तो देह. मग आता ती वस्तू पवित्र आहे ही वस्तू पवित्र आहे म्हणजे ह्याला दूध म्हणायला काय अडचण आहे का? अडचण नाही. मग आता हे दूध आहे. या दुधाचं सांगायला मी आता. मग आता या दुधाला 70 रुपये म्हणलं ना 70 जण चांगलं म्हणतात. किती जण? मग या दुधाला 70 जणांनी चांगला माणूस आहे चांगली व्यक्तिमत्व आहे गुण चांगला आहेत म्हणावं काय 700 लोकांनी चांगलं गुण आहेत म्हणावं असं तुम्हाला वाटते? बोलत राहा पटापटा. सर येवडकर सर नंतर झोपा की. आता चालूमध्ये ऐका. बोला पाटग्यान. 70 लोकांनी याला चांगलं म्हणावं काय 700 लोकांनी म्हणावं तुम्हाला वाटतंय? 700 म्हणावं वाटतं ना. मग 700 जर म्हणावं लागत असेल तर या दुधाला पहिल्यांदा भक्तीच्या इंगळावर तापवावं लागेल. काय करावं लागेल? पहिल्यांदा त्या दुधाला काय केलं सा? तापवलं असा ना खरपूस तसं याला भक्तीच्या इंगळावर तापवावं लागेल. हे दूध या दुधाचं चाललंय देहरूपी दुधाचं चाललंय भक्तीच्या इंगळावर म्हणून ही भक्ती करायचं आहे. मग याला भक्तीच्या इंगळावर तापवलं तर शांत झालं की यात नामस्मरण रूपी विरजण टाकायचं. म्हणून नाम यज्ञ सप्ताह घालायचा. म्हणून सोहळा आहे. कसलं विरजण टाकायचं आहे? नामरूपी विरजण टाकायचं आहे. आणि नामरूपी विरजण टाकलं की याचं दही झालं. मग दही झालं तर तसंच ठेवून चालेल का? किडं होतील. यात बी लवकरच होत्यात. म्हणून माणसं म्हणतात लेक नाही येऊ दे तिकडं घ्या. खरं त्याला एवढं तुमच्याकडे म्हणतात का नाहीत? आमच्याकडे म्हणतात उचला लवकर. मागच्यासनी अडचण पुढच्यासनी अडचण रडून रडून सरक द्यान झाली त्यासनी सलाईन लावाय नको तेव्हा ह्याला एवढं. कारण ह्यात किडं झाले 5 मिनिटच मी 2च मिनिटं बोलणार आहे. तिकडं बघितलं की मला भ्या वाटते हो. मी तिकडं बघितलं नाही ते बी बरोबर आहे. महत्व आहे हो. पुढं कीर्तन आहे नुसतं हाय म्हणून काय मी बोलून का पुढचं काय नको. चला काय सांगत होतो? हे दही असंच राहून चालणार नाही. ह्याला भक्तीच्या इंगळावर तापवलं असा नामस्मरण विरजण आता तुम्ही टाकायला चालू आहे. मग आता असंच ठेवणार काय? असंच ठेवू नका. याला सद्गुरू करा आणि सद्गुरूंच्या हातात ज्ञानाची रवी दिली की मला ढवळलं की याचं नवनीत निघतं. काय निघल? आणि ते नवनीत निघलं ना ते नवनीत असं संतांच्या संगतीत आणून कळवायच्या. संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे बनते. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियल्या. असं संतांच्या संगतीत आणावं म्हणून इथं यायचं. इथं हे बी बाहेर बी ऐकायला येते की म्हणतात का त्या पाठवतात पण युट्यूबवरनं सगळ्यांना ऐकायला मिळतं की. पण इथं नाही. इथं आलं तर देव कुठं आहे म्हणून देवाने जागा सांगितली?
मी तया पाशिगा पांडवा हरपलोयचा गिवसावा जेत करती नामघोष माझा बरवा. इथं त्याचा नामघोष सुरू आहे. देवी इथं आहे, जावं लागत नाही कुठं. कुठं आहे म्हणून सांगितलं. बरं इथं आल्यानंतर इथं एवढे 30 कीर्तनकार येणार आहेत, 30 प्रवचन करणार आहेत. यापैकी एक तरी संत असलं की नाही, सगळेच संत आहेत. नाहीतर म्हणशीला मला वजा केलं तर बाकी सगळेच संत आहेत. मी असं म्हणणार नाही. आणि त्या संत इथं आल्यामुळे त्यांच्या पायाचे धुळीचे कण कुठं लागतील, इथं पडतील ना. आणि ते आपल्याला सहज लागले तर आपल्यातलं काय होईल, आपल्यातलं वासनेचं बीज जो नाही, संत चरण रज लागता ती सहज वासनेचे बीज जळणी जाय. मग रामनाम उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे. नैनी निरलोटे कंठी प्रेम दाटे हृदयी प्रगटे रामरूप. असा जर भगवंत आपल्याला प्रगटायचा असेल तर देव सांगतात मला तो भक्त आवडतो, म्हणून आपल्या हिताचे निलोंबे माझा आवडी तोही भक्त जोंबे परी मीच करी वालंबे ज्ञानी को. आणि कलियुगामध्ये भक्तीमुळे तरुण जाता येते, तेव्हा ज्ञानीभक्त होऊन अनन्य भावाने भक्ती करा, आईवडिलांची सेवा करा, गुरूंची सेवा करा, आणि मग आपलं जीवन कृतार्थ होईल. आणि आपलं जीवन जर कृतार्थ करायचं असेल तर आईवडिलांची सेवा, गुरूंची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे. आईवडिलांची गुरूंची सेवा केल्यानंतर जे पुण्य मिळणार आहे ते नामस्मरणामध्ये आहे. ते नामस्मरण हे करत तुमचा जो चाललेला नामयज्ञ सोहळा आहे असा उत्तरोत्तर वाढत राहो, एवढंच त्या भगवंताकडे मागणं करून सेवा संपवायची आहे. सेवेमध्ये चुकून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे, माझ्या बुद्धीचा दोष आहे. मला परत कधी करा, परत सांगितलं तर परत तो सुधारून मांडायचा प्रयत्न करीन आणि झालेली सेवा त्या भगवंताच्या